माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली, म्हणजे ती खरी का दंतकथा आहे हे मला काही ठाऊक नाही. एक नगर होतं आणि त्या नगरातले लोक खूप सुखी समाधानी होते. आणि त्या नगरामध्ये दोन भाऊ राहत होते. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांची जमीन पण खूप होती, गुरंही खूप होते, म्हणजे त्यांचा शेतीचा कारभार खूप मोठा होता. पण काही दिवसांनी काय झालं, दोघा भावांमध्ये थोडे वादविवाद झाले, ते विकोपाला गेले. शेवटी गावच्या लोकांनी त्यांच्या वाटण्या केल्या आणि दोघांना समान हिस्से दिले. पण मोठा भाऊ तर लालची होता, मोठ्या भावाला छोट्या भावाचा हिस्सा पाहिला होता, पण त्यांनी त्याला खूप त्रास द्यायला चालू केला. शेवटी हे प्रकरण त्या नगरच्या राजाच्या दरबारात गेलं. दोघांनी आपापले मुद्दे मांडले आणि राजाच्या लक्षात आलं. त्या राजाने दोघा भावांना सांगितलं की माझं नगर खूप मोठं आहे, शेतजमिनी पण खूप चांगल्या आहे, तुम्ही जेवढं पाहाल तेवढी शेतजमीन तुमची. छोटा भाऊ समाधानी देता शांत बसला, पण मोठ्या भावाच्या मनात लालच. जसं राजाने सांगितलं, दुसऱ्या दिवसापासून त्यांनी पाहायला चालू केलं. आणि एक वेळ अशी आली की त्याच्या नाकातोंडातनं रक्त यायला लागलं आणि कानात नाही रक्त लागलं आणि तो त्या ठिकाणी मरण पावला. मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य एवढंच आहे की सध्या धंदा वाढवण्यासाठी खूपशे हॉटेलवाले झाले किंवा कोणी असलं, हे वेगवेगळे स्टंट्स देतात, म्हणजे मार्केटिंग करतात की तुम्ही इतकं खाल्लं तर आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ. तर कृपा करून अशा आमिषाला बळी पडू नका आणि आपला जीव गमवू नका, हीच तुम्हाला हात जोडून नम्र विनंती.